वाव, काय जबरदस्त जबरदस्त, बिलकुल असं पाहिल्याबरोबर ना मस्त तोंडाले पाणी सुटते आहे ना. हे सँडविच आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय काय मी भरलेलं आहे ना, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं. व्हिडिओ जर तुम्ही मिस केला ना तर मग काही खरं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. काय एक नंबर सँडविच झालं होतं ना. आहा, काय सांगू तुम्हाला. मस्त वरून पाऊस चालू, मस्त रिमझिम पाऊस चालू, आणि आपल्या किचनमध्ये बने मस्त सँडविच. या सँडविचमध्ये काय काय मी टाकलं ना, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आहे ना. भन्नाट रेसिपी होते, भन्नाट. तुम्ही जर खासाल ना बनवून, आणि तुम्ही खरंच खा बनवून, आणि मला सांगा की कसं बनलं होतं म्हणून कमेंट करून आहे ना. लय जबरदस्त जबरदस्त, बिलकुल. आपण बाहेरून जे आणतो ना सँडविच त्याच्यापेक्षा ना लय बेहतरीन, एक नंबर, बिलकुल एक नंबर. तर मित्रांनो चला, आज मस्त तुमच्यासाठी सँडविचची रेसिपी मी घेऊन आली. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी काय काय भरलं, काय काय नाही सँडविचमध्ये, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, इथं मी घेतले 5 आलू मस्त आपल्याला चांगले उकडून घ्यायचे आहेत. 4 ते 5 शिट्ट्या मस्त मारून घ्यायचे आहेत आपल्याला आलूच्या आहे ना. तर याच्यामध्ये काय काय भरलं मी, काय काय नाही सँडविचमध्ये, तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर आत्तापर्यंत कोणच सांगितला नसेल आहे ना. याच्यामध्ये मी अंड्याचा बी वापर केलेला आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हे 4 ते 5 आलू घेतले, 5 आलू घेतले मी इथं. आलू मस्त उकडून घ्यायचे आहेत आपल्याला, मस्त शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्या मारल्या की आलू आपले मस्त शिजून जातात आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, शिट्टी मारून घेतली. चला आता आपण आलू मसाला तयार करू आहे ना. तर त्यासाठी घेतली मी कढईतने टाकायचं आहे. मस्त तेल टाकलं, 3 ते 4 चमच तेल टाकलं. मस्त 1 चमच जिरं टाकलं. कढीपत्त्याचे पानं मस्त बारीक कट करून टाकले मी आहे ना. 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं मस्त बारीक कट करून टाकले. आणि 3 ते 4 मिरच्या मस्त हिरव्या गार ते टाकल्या बारीक कट करून. आणि मस्त लसूण टाकला, 3-4 पाकळ्या लसणाच्या टाकल्या. आता हे मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्त तेलामध्ये आहे ना. कारण आपल्याला पहिले ना आलू मसाला तयार करावा लागते. तर त्यासाठी आता हे मिश्रण सगळं आपण व्यवस्थित फिरून देऊ. तर आता एक मोठा कांदा घेतला. कांदा मस्त बारीक कट करून घेतला. कांदा बी आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे. कांदा व्यवस्थित झाला ना तर आपली मस्त आलू मसाला जो असतो ना आपला, एक नंबर खतरनाक जबरदस्त लागते है ना. तर मस्त कांदा भाजून घेतला. आत्ता कांदा भाजल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकू, ताकी जो कांदा आहे ना तो आपला लवकरात लवकर होऊन जाईल है ना. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना. तुम्ही जर नवीन असताना आपल्या चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना छान छान ते तुमच्या मोबाईलमध्ये येतील. तर बघू शकता 1 चम्मच मी हळद टाकली, 2 चम्मच मी इथं मिरची पावडर टाकली. आता व्यवस्थित हा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मस्त याच्यातनी आपण टाकू 1 चम्मच मसाला टाकलेला आहे मी इथं किचन किंग. आणि आता मस्त आपण जे आलू आपण शिजून घेतले होते ना ते आलू मस्त याच्यातनी मसाल्यातनी मस्त होऊ देऊ. थोडंसं नमक टाकू चवीनुसार आणखीन. आणि मस्त हे आलू मसाला मस्त आपला बनवू. वरून मस्त धनिया टाकला. आणि आता हा आलू मसाला आपला मस्त झाला रेडी. तुम्ही बघू शकता आलू मसाला बी त्याच्यामध्ये भरायचा आहे आपल्याला सँडविचमध्ये आहे ना. तर पहिले आपण आलू मसाला करून घेतला. आता नंतर आपण ना चटणी तयार करून घेऊ है ना, मिरच्याची चटणी मस्त. तर आता हा आलू मसाला आपला रेडी झाला. तर चला आता मस्त आपण चटणी बनवू मस्त हिरवीगार. तर त्यासाठी मी 4 ते 5 मस्त हिरव्यागार मिरच्या घेतल्या. 5 मस्त लसणाच्या पाकळ्या घेतल्या. लसण जास्त घ्या है ना, लसण अद्रक जास्त घ्या. आणि अद्रकचे 3 ते 4 मस्त तुकडे घेतले. याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे मी घेतले भाजून मस्त है ना, शेंगदाणे बी टाकले. आणि आता मस्त मी धनिया घेतला, लय मोठा धनिया घेतला. धनियाचं अंग धुवून घेतलं. आणि पुदिना बी घेतला. पुदिन्याचं बी आपल्याला अंग धुवून घ्यायचं आहे. आणि आता चवीनुसार 1 चम्मच मीठ टाकलं. तुम्ही तुमच्या चवीनुसार नमक टाकू शकता. तर आता हे मिक्सरमधून मस्त बारीक करून घेतलं. आणि बघा आता चटणी काय मस्त हिरवीगार मस्त 1 नंबरची चोपडी आली आहे ना. शेंगदाणे टाकायचं कारण असं आहे की
कारण शेंगदाणे जर टाकलं ना चटणीतनी तर मस्त चोपडी चटणी येते. तर बघू शकता इथं मी ब्रेड घेतले, बटर घेतलं, हिरवी मिरच्याची चटणी घेतली जे बनवली आपण, ते टोमॅटो सॉस घेतलं आणि 2 अंडे मी मस्त उकडून घेतले आणि कट करून घेतले. तर मित्रांनो आपल्याला आता काय करायचं, मी मस्त 2 ब्रेड घेतले आणि ब्रेडवर मस्त बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त सगळं चारी कोपरे मस्त असे लावून घ्यायचे आहेत बटर, आणि त्याच्यानंतर मस्त हिरवी चटणी आपल्याला टाकायची आहे दोन्ही ब्रेडवर है ना. तुम्हाला जेवढी पाहिजे चटणी तुम्ही लावू शकता, पण जास्त चटणी जर भरली ना एक नंबर टेस्ट लागते, एक नंबर. तर बघू शकता चारी कोपरे मस्त आपल्याला लावून घ्यायचे चटणीनं आहे ना. चटणी लावून घेतली ना मस्त, तर याच्यावर ना आपल्याला काय करायचं, जो आपण आलू मसाला केला होता ना तयार, तो आलू मसाला याच्यावर आपल्याला टाकायचा आहे ना. मस्त चारी बाजू मस्त चारी कोपरे मस्त लावून घ्यायचे आहेत आलू मसाल्यानं. मस्त असं व्यवस्थित मस्त इव्हनली मस्त फैलून द्यायचं आहे ना. आणि काय भन्नाट लागते ना, एक नंबर एक नंबर. तुम्ही जर बनवाल ना तर तुम्ही म्हणसाल वाह क्या बात आहे. तर आलू मसाला मस्त व्यवस्थित लावून घेतला. आता काय करायचं, आपल्याला आता हे दुसरे मी हे ब्रेड घेतले ना, तर या ब्रेडवर ना आपल्याला मस्त टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. तर मस्त टोमॅटो सॉस बी लावून घेतलं मी आहे ना, कारण एका ब्रेडवर टोमॅटो सॉस लावलं, एका ब्रेडवर मी हिरवी जी चटणी आपण बनवली होती ना ते लावली पहिल्यांदा आहे ना. तर बघू शकता आता टोमॅटो सॉस सगळ्या लावून घेतला मस्त ब्रेडवर. आता काय करायचं तुम्ही लक्ष द्या आहे ना. तर आता आपण मस्त ना याच्यावर ना चीज टाकू. चीज, हे चीज ना काय एक नंबर लागते ना. हे पिझ्झावर बी आपण यूज करू शकतो, आणि चीज गार्लिक जर करायचं असेल तुम्हाला तेव्हा बी आपण यूज करतो. तर याच्यावर ना थोडंसं चीज आपल्याला टाकायचं, तुम्ही तुमच्या हिशोबानुसार टाकू शकता. तर हे बघू शकता मस्त चारही कोपरे मस्त भरून घेतले चीजनं. यानं ना एक नंबर बिलकुल टेस्ट येऊन जाते या सँडविचले, एक नंबर. आणि जे अंडे आहेत ना आता जे मस्त कापले ते मस्त अंडे याच्यावर ठेवून देऊ. नंतर जे आपण ब्रेड लावली होती ना, ज्या ब्रेडवर आपण टोमॅटो सॉस लावला होता ते ब्रेड आपण याच्यावर ठेवून देऊ. तर चला आता वरून मस्त बटर लावून घेऊ, आणि चला आता मस्त पॅनमध्ये याला मस्त गरम करू आपण आहे ना. तर चला मग आता फ्राय पॅन मस्त गरम केलेला आहे, तुम्ही बघू शकता गरम झालेला आहे. आता याच्यावर मस्त बटर टाकू. याच्यावर बटर टाकल्यानंतर जे आपण ब्रेड तयार केलं होतं ना सँडविच, ते याच्यावर टाकून देऊ आहे ना. तर बघू शकता मित्रांनो व्यवस्थित भाजायचं हे, आणि वरूनही जे बटर आहे ना ते बटर लावून घ्यायचं आहे वरून. आता आपण थोडंसं पाहू की खालची साईड झाली का नाही. आता बघू शकता खालची साईड व्यवस्थित झालेली आहे. तर असंच उलट पालट करून ना आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त आपले हे सँडविच तयार झालेले आहेत. बघू शकता काय भन्नाट लागले होते ना, अरे बापरे एक नंबर. तर बघू शकता मस्त खरपूस भाजून घ्यायचं गेलं आहे ना ब्रेडले, जास्त जाडायचं नाही बरं, मस्त खरपूस भाजलं गेलं पाहिजे असं भाजा लागते. तर घ्या काढून मग आता प्लेटमध्ये, घ्या काढून. चला आता मी तुम्हाला ना त्याच्या या सँडविचच्या अंदरली फिलिंग दाखवतो मी तुम्हाला, कशी कशी आहे आणि कशी कशीने दिसते. तर प्लीज व्हिडिओ पाहत आहे ना. आहा, मलाच तोंडाला पाणी सुटू राहिलं, तुमच्या तोंडाला सुटू राहिलं का सांगा बरं. पाहत आहे ना, वाव फुलजा शिमसिम, अरे बापरे काय जबरदस्त. बघू शकता अंड बी किती मस्त चांगलं कट्ट झालं, आणि फिलिंग बी काय जबरदस्त आली. आहा, तुम्ही ना खरोखर ही रेसिपी बनवा बरं, आणि बनवून तुम्ही मला सांगा कमेंट करू की खतरनाक रेसिपी झाली म्हणून आहे ना. तर मित्रांनो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मनापासून लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा बरं, कारण बेल आयकन जर दाबसाल ना तुम्ही घंटा, तर जो बी मी व्हिडिओ टाकील ना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जाईल, कुठं न थांबता. त्यासाठी म्हणत असतो मी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन जरूर दाबा, बेल आयकन जरूर दाबा. तर मित्रांनो घ्या की मग सँडविच खाऊन मस्त. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू, परत भेटूया सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.